बोलती पुस्तके. ज्यांना वाचनाचा नाद त्यांना बोलती पुस्तके घाली साद. आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करायला इतरांनाही सांगा. नमस्कार श्रोते मित्र हो, बोलती पुस्तके सादर करीत आहे लेखक श्री वासुदेव पाटील लिखित कादंबरी तडका, प्रकरण 5. सांगळे सर, तुमचे दोन्ही कार्यक्रम अतिशय उत्कृष्ट झाले. तुम्ही अँकरिंग केलेला शाळेचा सांस्कृतिक कार्यक्रम सर्वांग सुंदर होताच. शिवाय दगडून पिंपरणीच्या झाडाखाली फळ्यावर लिहिलेल्या 12 खाडीचाही तुम्ही छान बदला घेतला. दगडूचा कार्यक्रम लावून 12 खाडीची पार 14 खडी केलीत तुम्ही. धन्यवाद. एका अननोन नंबरवरून श्रीकांतला अभिनंदनपर मेसेज आला. डीपीला शाळेच्याच एका ग्रुपचा डान्स फोटो होता. त्याला लक्षात आलंही, पण तरी त्यानं BLOचं रेकॉर्ड काढलं. त्यातल्या स्थळ प्रतीवरून नंबर शोधला. श्रावणीचाच नंबर होता तो. तो मनात हसला, पण तरी त्यानं त्या मेसेजला काहीच उत्तर दिलं नाही. मार्च लागला आणि तापीकडचा उन्हाळा जाणवू लागला. तापीतलं बॅरेजचं पाणी उतार धरू लागलं. तशा टिटव्या काठावर उतरत गिल्ला करू लागल्या. काठावरच्या थळीत चवळी, कारली, घोसाळी, खिरा, खरबूज, टरबूज डिरी धरत वेल पसरू लागले. हवेल्या वाडे तापू लागले. दगडू सरांचं दुखणं आता थोडंसं सावरलेलं. तो काठीचा आधार घेत मारुतीच्या पारावर येऊ बसू लागला. पण पानाच्या ठेल्यावर शांत बसून राही. कुणाशीच बोलणं नाही, फक्त येणाऱ्या जाणाऱ्यांकडे शून्य नजरेने पाहत राही. डांगरखळीत तो आता पायही ठेवत नसे, ना कुणाकडून पैसे मागत असे. दत्ता लोहार पाहुण्यांना पोचवण्यासाठी पाराजवळ आला. पाहुण्यांना पान खाऊ घालण्यासाठी ठेल्याजवळ आला. त्याने एक पान मुद्दाम जास्त बनवायला लावलं. पाहुण्यांना दिल्यावर तो एक उरलेलं पान दगडूच देऊ लागला. दगडून हात जोडत नकार दिला व काठी टेकत निघाला. दत्तानं तेही पान तोंडात टाकलं व तो मंद स्मित करत घराकडे निघाला. त्यानंतर काही दिवसातच दगडू सरांनी छापरा सोडलं. सुरतेला राहतो तो आता. कुणी म्हणे बॉम्बे मार्केटला लागला, तर कुणी म्हणे मोठ्या कंपनीत गेटमन म्हणून लागला. काहीतरी वडापावचं टपरं टाकलं व मी त्याचा वडापावही खाऊन आलो इथंपर्यंत बोलतात. पण नंतर गावातली ब्यात गेली असा शेराही मारतात. गावाचं वैशिष्ट्य असतं, दोन्हीकडून जितका वाजता येईल तितका बाजा वाजवतात लोक. फार डुमरू डुमडुम डुम. एप्रिलच्या दुसऱ्या आठवड्यात मुलांचे पेपर सुरू झाले. त्याच गडबडीत येसाची माय गेली. नगुमाय, छापऱ्यातील एक अनुमात्र व्यक्तिमत्व जगलेली. येसाची माय म्हणूनच ओळख जास्त. कायम तोंडात शिव्या असणारा येसा लहान पोरागत हमसू लागला. कोणी किती मोठा असू देत, पण आई व बाई पुढे छोटाच. येसाची तर बातच न्यारी. श्रीकांत सरांनी भजनी मंडळाला बोलावलं. ते स्वतः रात्रभर थांबले. पत्त्याला वश करणाऱ्या येसाचं हुकमाचं पत्तं पडलं होतं आज. रात्रभर नगुमायजवळ विमलाबाई, लोहाराच्या दोन्ही सुना श्रावणी, निमा बसल्या. नगुमाय तपती थडीवर वाटेला लागली. येसानं आईचं दस्व करण्यासाठी आपली दुभती म्हैस विकली. येसा आता पोरका झाला. दगडू सर गेला, नगुमाय गेली. येसा आता उरलेली एक म्हैस डांगरखळी सोडतो व शाळेच्या गेटजवळ बसून राहतो. पत्त्याच्या क्लबकडे ढुंकूनही पाहत नाही. सायंकाळी श्रीकांत सरांसाठी दूध घेऊन येतो व रात्री श्रीकांत सरांकडे जेवतो. शेतातल्या गव्हाची कापणी झालेली. रानातल्या चिंचा, आंबे पिकत गळू पडू झडू लागले. उन्हाचं पण चिंचावाणी पीत छापऱ्यातील लोक खरबूज टरबूज खाऊ लागले. का हो, मी काय म्हणते? जेवण आटोपताच सदा वायरमन शुद्धीत आहे म्हणून विमलबाई सदा वायरमनास म्हणत होत्या. काय? सदा वायरमन सिगार टेबलाच्या पायाला सुरगाळत विचारू लागले. निमा व श्रावणी झाकझूक करत मोबाईल पाहत पलंगावर लोळलेल्या.
माधव शिपायाचा गोकुळ कसा वाटतो हो? कसा म्हणजे? सांगळे सरांनी ऐन वेळेस सावरलं व लाईनवर आणत नोकरीस लावलं म्हणून फावलं. सदा वायरमन बोलले. खरंच, पण तसा तो आधीपासूनच हुशार होता. त्या दगडू येसाच्या नादी लागून रस्ता भुलला होता एवढंच. पण आता सरकारी मास्तर झालाय ना? हो, पण का? मला वाटतं आपल्या पोरीसाठी चांगलं स्थळ आहे. माधव शिपायाला विचारावं म्हणते मी. विमलबाई बोलल्या आणि सदा अंगातून शर्ट काढत खुंटीला टांगता टांगता थबकले. मोबाईल चालणाऱ्या निमा व श्रावणीचा श्वासही थांबला जणू. श्रावणी कान पाडत शांत झाली जणू. तिचं काळीज कापुरागत हलकं झालं. विमल, हे माझ्या मनातच आलं नाही बघ. पण असाच विचार माझ्या मनात सांगळे सरांबाबत आला होता बघ. सदा वायरमन बोलल्याने निमा व श्रावणी एकाच वेळी तापीतल्या पात्रातल्या पाण्यात व त्या पाण्यावर पोसल्या केळबागेत सावड सावड उठल्यागत मोबाईल ठेवत झोपेचं सोंग घेऊ लागल्या. मनात काहूर, सोनसरी, केसर पिवळी, गुलाबी, नारंगी, हिरवळ, काळजात गुदगुल्या. हे बघा, आधी श्रावणीसाठी त्या माधव शिपायांकडे विषय काढू, मग निमासाठी सांगळे सरांकडे. दोघींचं एकाच मंडपात झालं तर बराच खर्च वाचेल. विमलबाई उत्साहानं बोलल्या. पण श्रावणीच्या काळजात एकदम क्षणात तप्त सुरीच फिरली. नाना रंगी हिरवळ वनव्यात घेरल्यागत निमाच्या मनात मात्र मोराणी पंख फडफडवले. विमले, असं झालं तर सोन्याहून पिवळं. गोकुळबाबत काहीच विचारायची पाहायची गरज नाही. पण सांगळे सरांचे आई वडील, गाव सारं पाहावं लागेल. व त्यांची मर्जी काय तेही पाहावं लागेल. आपण उद्याच माधवला भेटायचं का? सदा वायरमन खुशीनं म्हणाला. माणूस एखाद्याबाबत विचार काय करतो आणि होतं काय, तो समोरचा वेगळाच विचार करतो आणि परिस्थिती वेगळंच दान देते. प्रत्येक जण प्रत्येकास गृहीत धरतो, परिस्थितीच गृहीत धरतो. सदा व विमलनं तीच चूक केली. त्याने दोन्ही मुलींना गृहीत धरलं, परिस्थितीच गृहीत धरलं. सकाळी दुधाचा डबा घेत श्रावणी निघाली. उन्हाळा असल्यानं बाहेर फरफटलं होतं. ती मागं वळून वळून पाहू लागली. पण आता एसाकडेच दूध येत असल्यानं श्रीकांत येत नाही हेही ती विसरली. गोकुळही काही वाईट नाही, नकार द्यावा असं काहीच नाही. पण पण मनानं काही ठरवलं की मग नंतर काहीही ठरवा, पण बाजिंद मन अडून बसतंच, रेंगाळत राहतं. मागही हटत नाही आणि पुढेही सरकत नाही. एकाच गोष्टीचा नाद करतं, पुढे सरकायला तयारच होत नाही. पोरी, घ्यायचं ना दूध की जाऊ? दगा बाबा श्रावणी नुसता डबा धरून उभी व पुढे सरकत नाही हे पाहून ओरडला. श्रावणीनं यंत्रवत डबा पुढे केला. यंत्रवत होकार. किती किती प्रसंगात माणूस यंत्रवत वागतो. इच्छा असो नसो, यंत्रवत पुढे सरकतो. मग हृदयाचं धडधडणं असो, श्वासांचं चालणं असो की मनाचं रमणं असो, एकदा रमलं की ते अडतं. पण माणसाला यंत्रवत पुढं सरकावं लागतं. श्रावणी यंत्रवत दुधाचा डबा घेऊन घरी आली. कितीतरी वाटा अशाच यंत्रवत चालत राहतो माणूस. मंगलवहिनी यंत्रवत चालते मगन सोबत, तर मगन चालतोय दत्ता लोहारासोबत. यंत्रवत मनाच्या इच्छा मारत. अगदी 9ही वाजले नसतील तोवर सदा सांगळे सरांकडे हजर. सर, एक विचारायचं होतं. विचारा ना. काय विचारायचं? श्रीकांत सर समोर बसत बोलले. तुमच्या आई वडिलांबाबत विचारायचं होतं. गाव, पत्ता. श्रीकांत एकदम थरथरला.
धडधड आपलं अस्तित्व मुळावरच काय येतं कोणीही, आणि मग आपणालाही आपलं मूळ हुडकावं वाटतं. आपण हुडकलं नाही का आपलं मूळ? कितीदा रात्रभर जागलोय आपण वसतिगृहाचे मोडके करणारे पंखे पाहत, गळणारे पत्रे पाहत, तर कधी टेकडी डोंगर चढत तासन तास बसून हुडकत राहिलोय आपलं मूळ. पण परिणाम निशेष, बाकी शून्य. त्या शून्यातून एकच नाव येतं पुढे, भैयासाहेब. नाना, याबाबत तुम्हास भैयासाहेब सांगतील. सकाळी सकाळी फुटणारा घाम पुसत श्रीकांत म्हणाला. पण सदावायरपणास वाटलं सर लाजत असतील, पण आई वडिलांचा पत्ता दिला असता तर मी असला नाजूक विषय त्यांच्याकडेच काढला असता. ठीक आहे सर, पण निदान नाव जरी सांगितलं तरी मी सुरगण्यास जात भेटलो असतो. नाना, सुरगण्यास कोणीच नाही. आई तर मी ह्या जगात आलोनी गेली आहे, बाकी मला काहीच माहीत नाही. श्रीकांत सर भिंतीकडे असहाय्य पाहत बोलले. सदा वायरमनला श्रीकांत सर लाजता आहेत की टाळता आहेत कळेना, की आपणालाच लग्नाबाबत प्रस्तावना करता येत नाही हेच कळेना. आपण घेतली नाही की हल्ली असंच होतंय असंही त्यांना वाटलं. तोवर निमा आली. नाना, आई बोलवते. निमा श्रीकांतकडे पाहत बोलली. सदा वायरमन उठले. निमा तिथेच रेंगाळली. सर. बोल निमा, तुलाही काही विचारायचंय का? श्रीकांत बोलला. निमा खोल खोल पाहत गोड गोड हसली. तिच्या मनातली चैत्र पालवी श्रावण फुलोरा चितारत असावी. मनातले तवंग मोठा घेराचा परीघ व्यापतात. ती काहीच न बोलताही खूप काही बोलू पाहत होती, जे विज्ञानवादी श्रीकांतला समजणार नव्हतं. तोच मुलं आली. सुट्टी असल्यानं काही मुलं अभ्यासाला येत. सर, वनस्पती पेशी व प्राणी पेशी यातील फरक कोणता ते समजावता का? कोळीवाड्यातला चुणचुणीत हनुमा विचारत होता. श्रीकांत सरांनी त्यांना बसवलं. वनस्पती पेशीत सेल्युलोज असतं, पेशी भित्तिका असते, हरित लवके असतात, जे प्राणी पेशीत नसतं. श्रीकांत यंत्रवत बोलला आणि तोच विचारात घडला. श्रावणी व निमा दोन्ही बहिणी की सावत्र बहिणी? दोन्हीत प्राणी पेशी व वनस्पती पेशीगतच फरक. निमाच्या वर्तनात कोणतीच भित्तिका नाही, पण श्रावणीच्या स्वभावात एक गूढ तिची भिंत आहे. आत काय चाललंय हे कळत नाही. सर, रिक्तिकाबाबत काय सांगता येईल? हनुमा. एका छोट्या छोट्या रिक्तिका तर दुसरीत एक मोठी रिक्तिका. एवढं यंत्रवत बोलत तो पुन्हा रिक्तिकेत हरवला. श्रावणी सार आठवत राहते तर निमा न साठवता सारे भाव रिक्त करते. निमात छोटी बहीण, सखी, आई, आजी सारे भाव. श्रीकांत कितीतरी भाव साठवत रिक्त होत राहिला. हनुमास यंत्रवत प्राणीपेशी व वनस्पती पेशीतला फरक समजावत. अहो चला, चलताना माधव शिपायाकडं. विमला बोलली आणि परतलेला सदा वायरमन लगेच निघाला. माधव शिपाई घरीच होते. निर्मला, बघ आपल्या घरी कोण आलं. सदा नाना आज कशी काय वाट चुकली गरीबाकडं. माधव शिपाई हसतच म्हणाला. भाऊ, आता तुम्ही कसले गरीब, 2-2 सरकारी नोकर घरात तुमच्या. सदा वायरमन हसतच म्हणाले व माधव गालात हसला. कसं काय येणं केलं नाना. भाऊ, मी थेट मुद्द्यावर येतो. आम्ही श्रावणीसाठी आलोय. विशेष कालच आमचं घरात बोलणं झालं व लगेच सकाळी आलो तुमच्याकडं. गोकुळ व श्रावणी. सदानंद बोलले तोवर तर माधव भाऊ एकदम हर्षोल्लासानं मध्येच त्यांना थांबवत बोलते झाले. नाना,
आमचं भाग्य. तुम्हा सारं छापरं ओळखतं. तुमची वागणूक, तुमचे संस्कार सारं सारं माहीत आहे. थोडंफार वेळ प्रसंगी पिणं सोडलं तर माणूस की खूपच. तुमची लेक आमच्या घरात येईल हे आमचं भाग्य. फक्त गोकुळला एक शब्द विचारावा लागेल, एवढंच. माधव भाऊनी कसलेच आडेवेडे न घेता जणू होकारच दिला. घरात ही निर्मला बाईस एकदम आनंद झाला. ताई, कसं असतं ना, श्रावणी आमच्या समोर वाढली, सतत डोळ्यासमोर. पण तरीही आता तुम्ही विषय घेऊन आलात आणि लगेच मन उचल खाते की आत्ताच जावं व पुन्हा श्रावणीस पाहावं. कारण आधीचं पाहणं हे पाहणं नव्हतंच जणू. पण आता सून म्हणून येणार तर नव्यानं हेतूक पाहणं. निर्मलाबाई सरळ बोलल्या. ताई, असं करा, आता लगेच आमच्यासोबत चला. विमलाबाई आनंदाने म्हणाल्या. नाना, तुम्हीही चला पुढे. मुलीला सांगा, येतो आम्ही. माधव भाऊ बोलले. सदा वायरमन व विमलाबाई चहा घेत परतले. माधव भाऊचा गळा भरून आला. पोरगा वाया चालला होता, पण श्रीकांत सरांनी दिशा दाखवली आणि यश आलं. आणि लगेच नशी फळफळल्यागत लक्ष्मी चालून येते. चला, श्रीकांत सरांनाही सोबत घेऊ, चला. माधव शिपाई निर्मलाबाई श्रीकांत सरांकडे आले. श्रीकांत सरांनी मुलांना सोडलं. सांगळे सर, तुमच्या गोकुळसाठी स्थळ पाहायला जायचं आहे आपल्याला. माधव शिपाई खुशीत बोलले. अरे वा, आनंदाची बातमी दिलीत भाऊ. कधी जायचंय आणि कुठे? पण गोकुळ सर कधी आले? श्रीकांत लहान पोरागात एकदम उल्हासितपणे होऊन विचारलं. सर, गोकुळ येईलच 1-2 दिवसात. तोवर आधी आपण पाहू. आणि आत्ताच? कोणत्या कामाला पण? तिकडे सदा वायर म्हणून विमलाबाई व श्रावणीस तयार व्हायला लावत होते. सांगळे सर, मुलगी गावातलीच. तुम्ही फक्त सोबत चला. भाऊ, भाऊ काय कोडं टाकताय तुम्ही? कोणाकडे हे तर सांगाल. श्रीकांत सरांनी तयारी केली. निर्मलाबाई व माधव भाऊ सोबत श्रीकांत निघाला. माधव भाऊ सदा वायरमनची पायरी चढू लागले. श्रीकांतला वाटलं भाऊ सदानानासही सोबत घेत असतील. तो अंगणात निमा रांगोळी काढत होती तिथेच थांबला. या सर, तिथंच काय उभं राहता? श्रीकांत आत गेला. सांगळे सर, हे सदानाना श्रावणीसाठी घरी येत निमंत्रण देऊन गेलेत. गोकुळसाठी श्रावणीलाच पाहायला आलोत आपण. माधव भाऊ एकदम आनंदात. श्रीकांतची पायाखालची जमीन धडका देत हलू लागली. त्याच्या डोळ्यात जणू धारुष्ण आसव फुटू पाहत होते. तोच अबोली रंगाची साडी नेसून पदर डोक्यावर घेत श्रावणी हातात पाण्याचा ट्रे घेऊन आली. तिच्या नजरेत एक धार होती. ती श्रीकांतला कापत होती. तर श्रीकांतच्या डोळ्याला जणू आगीचे शोले. कधी कधी अबोल मुके डोळे खूप बोलतात. काहीच न बोलता मनातली कपाटे सताड उघडी करतात. श्रावणी, बा नाव सांग तुझं. माधव भाऊ खुशीतच विचारू लागले. श्रावणी सदा सुर्वे. इलेक्ट्रिशियन झाले. ITI, तसा कंपनीत कामाचा 1 वर्ष अनुभवही आहे. श्रावणी एका दमात सारं सारं श्रीकांत सरांकडे पाहत बोलली. बाळा, मी फक्त नाव विचारलं, तू सारी कुंडलीच मांडते. नाना, आम्हास मुलगी पसंत आहे. आता फक्त गोकुळ काय म्हणतो यावरच बाकी गोष्टी. माधव शिपाई मन मोकळेपणाने म्हणाले. भाऊ, आणखी काय विचारायचं तर विचारा बिनधास्त. सदानंद म्हणाले.
पण माधव भाऊनी पुरीच्या हातात 100 रुपये शगून देत परत पाठवलं. श्रीकांत साडी नेसलेल्या श्रावणीस पाहत होता तर निमा श्रीकांतला. विचित्र कोड. चहा पोहे झाल्यावर श्रीकांतनं रजा घेतली. योगायोगानं गोकुळ दुपारी छापऱ्यात आला. घरात माधव भाऊ व निर्मलाबाईनं त्याच्याजवळ श्रावणीबाबत विषय काढला. गोकुळ, सदा वायरमन व विमलाबाई आल्या होत्या तुझ्यासाठी श्रावणीचा विषय घेत. निर्मलाबाई, आई काय घाई एवढी, होईल ना सावकाश. का रे, श्रावणी पसंत नाही का? तसं असेल तर तसंही सांग. आई तसं नाही, पण श्रावणीपेक्षा निमा सांग त्यांना. गोकुळनंही आडेवेडे न करता सरळ सांगितलं. पण बाळा, आम्ही सकाळी श्रावणीच पाहून आलो. गोकुळ काहीच बोलला नाही. निर्मलाबाई व माधव काय ते समजले. धन्यवाद. उर्वरित कादंबरी पुढील भागात. धन्यवाद. प्रिय श्रोते मित्र हो, आपल्यासाठी एक आवाहन. आमच्या चॅनलच्या प्लेलिस्ट विभागात तुमच्यासाठी शेकडो कादंबऱ्यांचे ऑडिओ बुक्स उपलब्ध आहेत. तिथे प्रत्येक कादंबरीचे सर्व भाग एकत्रित मिळतील. त्यामुळे सध्या सुरू असलेल्या क्रमशः कादंबरीच्या पुढील भागासाठी वाट पाहण्याची गरज नाही. तुमच्या वेळेनुसार तुम्ही संपूर्ण कादंबरी सलगपणे ऐकू शकतात आणि साहित्याचा आस्वाद घेऊ शकता. कृपया आमच्या चॅनलच्या होमपेजवर जाऊन प्लेलिस्ट चेक करा आणि तुमची आवडती कादंबरी निवडा. धन्यवाद.